विषयाची आमच्या घरामध्ये कुठेही काही असेल तर त्यांना आवडते आणि विचारल्याशिवाय आमच्या घरामध्ये कार्य होत नाही. मागे एकदा ते गतवर्षी साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये उदगीर येथे लोहाऱ्याला आले होते, आमच्या घरी आले होते आणि आल्यानंतर उदगीरला आमच्या वडिलांनी सांगितलं माझा मुलगा उदगीरला राहतो आणि आपण त्यांची भेट घ्यावी. तर ते तिथं उदगीरला राहिले. यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी माझी चौकशी केली तर तिथे 2-3 प्राध्यापक शिक्षक होते. तर त्यांनी आम्हाला माहिती आणि माझा परिचय थोडासा त्यांना दिल्यामुळे त्यांना एकत्रित माझ्या कार्यक्रमाची थोडीशी माहिती त्यांना दिल्यामुळे त्यांनी यावेळेस माझी निवड या 75 आदर्श शिक्षकांमध्ये हा फार मोठा कार्यक्रम भारतीय येथे झाला. साधारणतः 1000 श्रोते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि 75 आदर्श शिक्षकाचा सन्मान आदरणीय निवडी पद्धतीने यांच्या हस्ते मिळाला. याचं श्रेय संपूर्ण श्री अवधूत स्वामी महाविद्यालयामध्ये 1 ऑगस्ट 2007 पासून आहे. सुरुवातीला 1 जुलै 2007ला माझं सिलेक्शन काशिका दत्तवती महाराष्ट्र डिग्री महाविद्यालयामध्ये रामदास सरांनी केलं होतं. पण माझे जीवन मित्र प्राध्यापक उत्कर्ष टिटेकर या महाविद्यालयामध्ये दत्तवती कार्यरत होते आणि त्याच दरम्यान ऑगस्ट जुलै 2007 मध्ये त्याचं सिलेक्शन माझेगावच्या बलबीर महाविद्यालयामध्ये झालं आणि बलबीर महाविद्यालयामध्ये झाल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की मनोहर, तुला जर चांगला, आता तू नवीन आहेस आणि तुला जर चांगला प्लॅटफॉर्म टीचिंगच्या क्षेत्रात तयार करायचं असेल तर महाराष्ट्र स्वामी महाविद्यालयात काम केलेलं बरं राहील, कारण नवीन आहेस. आणि इतर मी मोदी सरांनी सरांची भेट घेतली आणि 1 ऑगस्ट 2007 या दिवशी काशिका दत्तवती या महाविद्यालयात रुजू झालो. या महाविद्यालयाने डॉक्टर डी.जी. गळापूर सर व डब्ल्यू.एम. मोरे सर यांनी दिलेल्या संधीमुळे आणि कंप्लीट दिलेल्या स्वातंत्र्यामुळे टीचिंग क्षेत्रामध्ये मला विद्यार्थी पगार नसतानाही विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम करता आलं. टीचिंग हे माझं पॅशन असल्यामुळे आणि या महाविद्यालयामध्ये काही चांगल्या प्राध्यापकांचा सहवास, व्यासंगी प्राध्यापकांचा सहवास लागल्यामुळं मलाही त्या आणि स्पर्धात्मक हे करता आल्यामुळं महाविद्यालयाचं ग्रंथालय सुसज्ज असल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये ते अलीकडे रवींद्र सर जॉईन झाल्यानंतर सुद्धा आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या ग्रंथालयात बसत होतो. तर हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार संपूर्ण या महाविद्यालयात केलेल्या कार्याची मला पावती आहे. आणि आज अक्षय तृतीयेच्या दिवशी, महात्मा बसवण्णाच्या जयंतीच्या दिवशी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य यांनी माझा या पुरस्काराबद्दल सन्मान केला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक हार्दिक धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना बसवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. एका शिक्षकाचा सन्मान या बसवजयंतीच्या दिवशी आपण केला, त्याबद्दल सर्वांचे मी पुन्हा आभार मानतो. एक शिक्षक, the one who inculcates moral and ethical values upon the minds of his young students, तोच खरा शिक्षक आहे. The teacher, one who reads every new books related to his subject, तोच खरा शिक्षक आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि या शिक्षकाचा सन्मान आदरणीय अप्पांनी केल्याबद्दल आपणही माझं कौतुक केला, कौतुकाची थाप दिला. आणि नक्कीच हा पुरस्कार मिळाल्यामुळं इथून पुढेही आपल्याला महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी आपण नेहमीच प्रयत्न करण्याची ऊर्जा मला या ठिकाणी प्राप्त झाली. आपण केलेलं कौतुक हे मी नेहमीच विसरणार नाही आणि इथून पुढेही आपण चांगल्या पद्धतीचं काम करू. आपण केलेला सन्मान खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो.